आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहे. अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांचं देखील चित्र स्पष्ट झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघात महायुतीचे 2 घटक पक्ष भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमने सामने आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी उमेदवारी दिली आहे. सोबतच भाजपाने उमेश यावलकर यांना उमेदवारी घोषित केली. आता या ठिकाणी कुणी माघार घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार हे येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे. मोर्शीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गिरीश कराळे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांच्यासह मनोहर आंडे यांनी देखील बंडखोरी केली आहे. मेळघाटमध्ये भाजपचे केवल राम काळे यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, ज्योती सोळंके यांनी बंडखोरी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे डॉक्टर हेमंत चिमोटे यांच्या विरोधात मन्ना दारसिंबे हे आहेत. दर्यापूरमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं अभिजित अडसूळ यांच्या विरोधात महायुतीचा घटक असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना रिंगणात आणलंय. बडनेरामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर तुषार भारती आहे. अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुलभा खोडके यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर जगदीश गुप्ता यांनी निवडणूक लढवण्याचा निश्चय केलाय. अचलपूरमध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर अक्षरा लहाने, नंदकिशोर वासनकर आणि ठाकूर प्रमोद सिंग गडरेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी अर्ज भरला आहे. निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारांना सहकार्य करावं, त्यांना प्रचारासाठी आवश्यक असलेली परवानगी तातडीनं देण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे. परवानगी तसंच तक्रारींचा निपटारा तातडीनं करावा अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 4ही सामान्य निरीक्षकांनी नुकताच आढावा घेतला. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्यानं सर्व मतदारसंघात एकाच वेळी कार्यवाही करावी लागणार आहे. प्रामुख्यानं मतदान आणि मतमोजणी या निवडणुकीच्या टप्प्यावर सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कटियार म्हणाले की गेल्या निवडणुकीमधील त्रुटी यावेळी होणार नाही याची दक्षता घ्यावी. या त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिक लक्ष द्यावं. प्रामुख्यानं एकूण मतदानाच्या आकडेवारीमध्ये विसंगती दिसून येते, त्यामुळे मतदान पथकाला सदर मतदानाची एकूण संख्या कळवताना अचूक कळवण्याबाबत सूचना देण्यात याव्या. तसंच डाटा तयार करताना अचूक आकडेवारी देण्यासाठी जबाबदार पथक नेमण्यात यावं. ही आकडेवारी परत तपासून पाहावी असं ते म्हणाले. अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या विभागांवर योजना राबवण्याची जबाबदारी आहे त्यांनी मागासवर्गीयांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असं आवाहन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केलं. अडसूळ यांनी अॅट्रॉसिटी कायदा, रमाई आवास, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, विद्यावेतन सबळीकरण योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत मिळणारा निधी, जात पडताळणी आदींबाबत आढावा घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाचा हेल्थ स्टॉल उभारण्यात आला. यात जिल्हास्तरीय महिला सक्षमीकरण प्रक्रिया लोकाभिमुख करून महिलांना संघटित करून प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांशी संबंधित योजना लोकाभिमुख करणे, महिला सशक्तीकरण योजना आणि महिलांसंबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला मेळावा पार पडला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि विविध संस्थांतर्फे 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम वनसंरक्षक आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम आदर्श रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं. वन्यजीव सप्ताहात वन आणि वन्यजीव यावर आधारित चित्रकला, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद, छायाचित्र, फेस पेंटिंग, घोषवाक्य, निसर्ग प्रश्न मंजुषा स्पर्धा पार पडल्या. आताच आपण ऐकलं अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.